वलांडीसह देवणी शहरात व विविध ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आले कार्यक्रम। देवणी तालुक्यातल्या विविध ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे करण्यात आले पूजन। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी मारुती गुंडी लेनळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या वलांडी येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला असून हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमात पत्रकाराच्या सामाजिक योगदानाचा गौरवही करण्यात आला। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी सत्य, निर्भय व निपक्षपातीपणे काम करावे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नवराष्ट्राचे आवृत्तीचे प्रमुख जयप्रकाश दगडे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव कुंभार, पोलीस उपनिरीक्षक माननीय गोपाळ वराडी साहेब, वलांडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा पुढारी नेते व्यंकट पाटील, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, प्रशांत पाटील, दवणी परगेकर, अनिल पाटील जवळगेकर, अंकुश गायकवाड, वसंत बिबनवरे, उमाकांत नागलगावे, शालेय समिती अध्यक्ष अविनाश गायकवाड, संपादक तथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विलास वाघमारे, गोकुळ दंतराव हे उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व सांगत समाज प्रबोधन करून पत्रकार हा प्रशासन व नागरिकांमधील दुवा कसा आहे ते सांगितले। ग्रामीण भागातील प्रश्न मांडताना पत्रकारांनी संवेदनशीलता व जबाबदारी जपावी असे आवाहनही मान्यवर मार्गदर्शकाकडून करण्यात आले। यावेळी स्थानिक पत्रकारांचा सामाजिक कार्यकर्ते अरुण भगवानराव पाटील यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन व दक्षिणेचा प्रबुद्ध महात्मा बसवेश्वर हा ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला। पत्रकार आनंद अंकुलगे यांना मराठी पत्रकार संघ उदगीर यांच्या यंदाचा उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बिरादार व आभार प्रदर्शन बालाजी कौठाळे यांनी व्यक्त केले आहे। या कार्यक्रमास देवणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश कोतवाल, व्हॉइस ऑफ मीडिया अध्यक्ष रेवण मळबागे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष हसन मोमेन, सतीश बिरादार, बाबासाहेब उमाटे, महेश कंजे, नरेश बिरादार, दत्ता पाटील, गिरीधर गायकवाड, प्रमोद लासोने, माधव मुरगे, शादुल बावडीवाले, आनंद अंकुलगे, नियाज मुर्शेद, गुरुनाथ हिप्पळणारे, बाळू तिपराळे, रियाज मोमीन, अजीज सौदागर, विलास वाघमारे, अक्रम शेख, अहमद पठाण, सगीर मोमीन, इस्माईल शेख, भैयासाहेब देवणीकर, राहुल बालुरे व लक्ष्मण रणदिवे, शकील मणियार, निलेश गायकवाड, दाऊद तांबोळी, आकाश डोंगरे इत्यादी जण उपस्थित होते। तसेच यावेळी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम देवणी शहरात व देवणी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही तसेच बुलढाणा अर्बन बँकेतही हा उत्सव साजरा करण्यात आला आहे। हे सर्व पत्रकार बंधू आज देवणी तालुका पत्रकार संघाचं विशेष अभिनंदन यासाठी करतो। अभिनंदन करावंसं यासाठी वाटतं की आम्ही लातूरचे पत्रकार करंटे आहोत। 3 मजली इमारत आम्ही उभी केली पत्रकार भवनाची। तिथं पत्रकारांचा हा दर्पण दिन आज साजरा होत नाही, देवणी तालुक्यात होतोय। माझ्या माहितीप्रमाणे आता जिल्ह्यात कुठेही नाही, फक्त देवणी तालुक्यात असा कार्यक्रम आहे। वगैरे भागात मला माहिती नाही, परंतु देवणीचंच नाव मी ऐकलेलं की इथं पत्रकार दिन आहे। हसनबाईंचा मला ज्यावेळेस फोन आला तर म्हणजे मी अजितराव येण्याच्या शारीरिक परिस्थितीत मी जवळपास गेल्या आठवड्यात संपूर्ण आठवडा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यामुळे तुझा औषधोपचार आहे त्याच्यामुळे निर्णय झाला होता की असं द्यायला मला भयंकर अशक्तपणा आलेला आहे आणि मी जर विश्रांती घेतो ऑफिसला सुद्धा जात नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाचा आग्रह मला बोलवता आला नाही आणि रमेश कोतवाल यांची मैत्री जुनी मैत्री आहे, ती मैत्री सोडवता येत नाही आणि पुन्हा सर्वांना भेटण्याची मला उत्सुकता होती।
याही निमित्तानं आपला डायलॉग गुंतलेला आहे. संवाद जो बंद झालेला आहे पत्रकारितेमधला, त्या संवादाला थोडंसं बळ मिळावं म्हणून मी हा आला. सर्वप्रथम तुला सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि दर्पण दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या लेखणीला तुमच्या प्रतिभेनं बळ द्यावं अशी मी जगन्यांच्याकडे प्रार्थना करतो. मित्रांनो, पत्रकारितेचं स्वरूप अतिशय बदलत चाललं आहे. पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात जी पत्रकारिता होती त्या पत्रकारिता असं बेंचमध्ये त्याला म्हणायचं. त्याचा अर्थ असा होतो की लोकांचा लोकांना पुढे घेऊन जाणारा, लोकांना सम्यक दृष्टी देणारा, तशाच प्रकारचा प्रयत्न भारतामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्यप्रियाने आपल्या इथं स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मानवाची सगळ्यात मोठी दुश्मन शक्ती जी असते पारतंत्र्य, माणसाला पाठीमागे घेऊन जाणारं सगळ्यात वाईट कृत्य काही जर असेल, सगळ्यात वाईट गोष्ट जर काही असेल तर ती पारतंत्र्य. आणि त्या पारतंत्र्यातून या भारताला मुक्त करत असताना मी सगळे समाजसुधारक या सगळे फ्रीडम फायटर्स घ्या त्यांनी त्या त्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानपत्राचं, साप्ताहिकाचं आणि मासिकांचा वापर केला. गांधीजींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर गांधीजींची इंडियन ओपिनियन असेल, यंग इंडिया असेल, नवजीवन असेल, हरिजन असेल, या सगळ्या वर्तमानपत्रामधून आणि या सगळ्या त्यांच्या आपण ज्याला माउथपीस म्हणू शकतो त्याच्यामधून भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये नवसंजीवनी येईल, भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये चेतना येईल आणि त्या भारतीय स्वातंत्र्याचा लढा लढत असलेल्या कार्यकर्त्यांच्या बौद्धिक प्रबोधनाचं काम होईल यासाठी गांधीजी या जागतिक वर्तमानपत्राचा. देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KG न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.